ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। कल्याणमध्ये पत्रीपुलाच्या कामासाठी आज सलग दुसऱ्या दिवशी मेगा ब्लॉक घेण्यात आलाय। रेल्वे ओव्हरब्रिजवरती गर्डर बसवण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे। मेगा ब्लॉकमुळे दुसऱ्या दिवशी काही एक्सप्रेस सुद्धा रद्द करण्यात आल्यात, तर काहींच्या वेळापत्रकामध्ये सुद्धा बदल करण्यात आलाय। कल्याणमधल्या बहुचर्चित पत्री पुलाचं गर्डर बसवण्याचं काम आज पुन्हा सुरू झालेलं आहे। माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता, काल या गर्डर लॉन्चिंगचं काम सुरू झालं होतं। शनिवार आणि रविवार या 2 दिवसांमध्ये हे गर्डर रेल्वेच्या रुळांवर ओव्हरब्रिजवर हे बसवण्यात येणार आहे। या कामाला काल प्रारंभ झालेला आहे। आज याचा दुसरा दिवस आहे। आज ही रेल्वेने मेगा ब्लॉक घेतलेला आहे। तसंच लांब पल्ल्याच्या ज्या गाड्या आहेत या सुद्धा अनेक रद्द केलेल्या आहेत, तर काहींचं वेळापत्रक बदललेलं आहे। दुपारपर्यंत हे काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे। अनेक तंत्रज्ञ असतील, सहाय्यक असतील, अभ्यासक असतील यांच्या मार्गदर्शनाखाली हे गर्डर लॉन्चिंगचं काम किंवा गर्डर बसवण्याचं काम सध्या सुरू झालेलं आहे। कल्याण आणि डोंबिवली या 2 नगरांना जोडणारा हा ऐतिहासिक पत्री पूल आहे। साधारण 10 ते 15 लाख लोक या पुलाचा दररोज वापर करत असतात। मात्र या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी होत असल्यामुळे हा नवीन जो पूल आहे, ब्रिज आहे, हा ताबडतोब तयार करणं गरजेचं होतं। त्या दृष्टीनं आता काम सुरू झालेलं आहे। साधारण नवीन वर्षाच्या सुरुवातीला हा ब्रिज पूर्ण होऊन कल्याण आणि डोंबिवलीकरांना हा ब्रिज वापरण्यासाठी मिळणार असल्याचं स्थानिक खासदारांनी सांगितलेलं आहे। त्या पद्धतीने इथं मोठ्या प्रमाणामध्ये युद्ध पातळीवर सध्या काम सुरू झालेलं आहे। आणि हा पत्रीपूल जेव्हा लोकांना वापरायला मिळेल, लोकांसाठी हा सुरू करण्यात येईल, त्यानंतर तिसरा पत्रीपूल सुद्धा या ठिकाणी बांधण्याचं काम हाती घेण्यात येणार आहे आणि हे काम एका वर्षात पूर्ण होईल असं शासनाचं नियोजन आहे। कॅमेरामॅन जावेद सोबत मी रणजित माजगावकर, एबीपी माझा, कल्याण।